आरक्षण हे सोल आहे, त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातोय त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे, ही सगळेजण मुख घेऊन बसलेले आहेत. हमला करणारे जसे बीजेपी वाले आहेत तसे काँग्रेसवाले आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे. 55 लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे. सर, राहुल गांधी जे बोललेले आहेत ते सुप्रीम कोर्टाचीच लाईन त्यांनी पुढे नेली आहे. त्या धर्तीवर त्यांचं ते बोलणं होतं, ते वाक्य होतं ज्याला आपल्या संघटनेने पण विरोध केला. मुळात माझं म्हणणं असं आहे की इथे असणारा आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा की प्रतिनिधित्वाचा मुद्दा, याचं फायनल डिसिजन सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आतापर्यंत जे काही वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यावरनं असं दिसतंय की आरक्षण हा विकासाचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे. हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. तर दुसरं म्हणजे मध्यंतरी राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं आरक्षणासंबंधी, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून आणि जे लेखक आहेत किंवा असीम सरोदे आहेत पुण्यातील लेखिका प्रज्ञा पवार आहेत यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं, त्यांना लक्ष केलं गेलेलं होतं. आता त्यानंतर अनेक लेखक लेखिका आहेत त्यांनी तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहे, पत्र सुद्धा दिलेलं आहे. तर वंचितची नेमकी याबाबत भूमिका काय आहे? आम्ही असताना आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात की तुम्ही लोकसभेमध्ये संविधान वाचवावं म्हणून असणारं मतदान मागितलं, लोकांनी मतदान दिलं, त्याच्यामध्ये आरक्षणाचा वर्गही होता, ही वस्तुस्थिती आहे. आज ज्यावेळेस संविधान वाचून झाल्यानंतर आरक्षण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मी जर असणारा वापरायला गेलो तर या घटनेचा आत्मा आहे, सोल ज्याला आपण म्हणतो. आरक्षण हे सोल आहे, त्या सोलवरतीच हमला ज्यावेळेस केला जातोय त्यावेळेस ज्यांनी प्रचार केला की संविधान वाचला पाहिजे, ही सगळेजण मुख घेऊन बसलेले आहेत. आणि हमला करणारे जसे बीजेपी वाले आहेत तसे काँग्रेसवाले आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला, इंडिया आघाडीचा प्रचार केला, एनसीपीचा प्रचार केला, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असणारा प्रचार केला, त्यांच्याकडून अपेक्षा होती की आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी असताना आपली स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि जे विद्यार्थी गेले होते त्यांनी असताना त्यांना साधा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजीव गांधीच्या भूमिकेशी सहमत आहात का, आणि राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का, आणि त्यांच्याशी सहमत नसाल तर तुम्ही त्याला कंडेम करा. ही दोन मागणी त्यांनी असताना त्या ठिकाणी ठेवली होती. पण आज तागायत कुठल्याही लेखकाने, विचारवंताने ज्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका घटनेला अनुसरून नाही, चुकीची आहे असं कुठेच म्हटलेलं नाही. यामध्ये रावसाहेब कसबे, त्याचबरोबर प्रज्ञा पवार, असीम सरोदेंचा तर निर्भय बनवण्यामुळे तुम्ही भूमिका घेतलेली आहे. पण प्रज्ञाताई पवारांसारख्या व्यक्तीवर ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जात आहे, ज्या पद्धतीची अश्लाघ्य भाषा वापरली गेली, असं हे करणं तुम्हाला पटतंय का हा विरोध करताना? प्रश्न असा आहे की आमच्याकडून असणारा कुठलीही अश्लील भाषा झालेली नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये रावसाहेब कसबेंच्या घरासमोर झाला असेल किंवा असीम सरोदे समोर झाला असेल किंवा यशवंत मनोहर यांच्या घरासमोर झालेला आहे. त्यांना असणारं लोकांनी निवेदन दिले आणि शांततेने तिथल्या असणाऱ्या बाहेर पडले. माझ्या अंदाजाने ज्यांनी असणारं काँग्रेसची भूमिका घेतलेली आहे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे की बाबूराव बागुल यांचं असणारं एक पुस्तक होतं, मी जात जेव्हा चोरली, जुन्या काळचं होतं ते, 72-73 सालचं होतं ते. आणि त्याच्यामध्ये हा जो शिकलेला वर्ग जो आहे तो कसा ब्राह्मणी झालेला आहे आणि हळूहळू तो कसा मनुवादी होतोय याचा त्यांनी असणारा उल्लेख केलेला आहे. बाबूराव बागुलांचं पुस्तक हे आजही माझ्या अंदाजानं बाजारामध्ये खपल्या जाते. आणि नवीन जनरेशन जी आहे त्या नव्या जनरेशनला ही सगळी माणसं त्या धर्तीवरती दिसत आहेत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना ट्रोल केला असेल
आणि वाईट भाषा वापरली असेल तर मी एवढंच अपील करेन की ट्रोल करा पण भाषा सुधरवा. सर असंच प्रकारचं आंदोलन भाजपच्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या घराच्या बाहेर कधी दिसलं नाही तेवढ्या तीव्रपणे. ते हा बेसिकली असणारा इथे एका वर्गाला म्हणजे SC ST आणि OBC हा जो वर्ग आहे या वर्गाला सिस्टमच्या बाहेर घालवण्याचा असणारा मार्ग आहे आणि त्याच्या विरोधात ते असणारा लढतात आहेत की आम्हाला संविधानाने सिस्टममध्ये आणलं आणि आता कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत हे पक्ष आम्हाला सिस्टमच्या बाहेर घालवतात आहेत. त्याच्या विरोधातला हा राग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. संपला असं समजू काँग्रेसच्या शरद पवारांनी आणि हा विषय संपू. सर या संबंधी आहे राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्याला राजरत्न आंबेडकर हे सुद्धा सहमत आहे. स्वतः त्यांनी व्हिडिओ थँक्यू. मला कोणाशीच काहीच बोलायचं नाहीये. काँग्रेसच्या आमची जी भूमिका होती पक्षाची भूमिका होती ती आम्ही मांडली. राज्यभरामध्ये सगळ्याजण सर, राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी थँक्यू सगळेजण. सर, राजकीय पक्ष शरद पवारांनी आज जी भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे मात्र इतर लहान घटकांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. त्यांची पूर्ण बातमी आली नाही. ती आल्यानंतर मग मी कॉमेंट करेन. काँग्रेसच्या OBC तेलंगणा आणि आणि मराठा कर्नाटक आंदोलन सुरू आहे. आता मारामारीपर्यंत प्रश्न आलेला आहे. तुम्ही जरांगेंना आधी पाठिंबा दिला होता, स्वतः जाऊन त्यांना भेटले होते. आता तुम्ही त्यांना विरोध आणि असं तुम्ही आमची भूमिका कधीच बघितलेली नाही. तुम्हाला असणारा सिलेक्टिव्हली उचलणं हा असणारा सवय झालेलाचा भाग आहे. त्याच्यामुळे असं झालेलं आहे. आम्ही त्याही वेळेस असताना म्हणालो होतो की OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं ताट वेगळं असतं. आज आम्ही पुन्हा असणारं त्या ठिकाणी रिपीट करतोय की जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की OBCतून आरक्षण द्यावं त्याला आमचा असणारा पूर्ण विरोध आहे. 55 लाख सर्टिफिकेट जे इश्यू केलेले आहेत ते रद्द करावं ही आमची असणारी मागणी आहे. जो कोणी OBC आहे त्यांनी अर्ज करावा. कागदपत्र दाखल केली तर त्याला OBCचं सर्टिफिकेट मिळू शकतं. पण शासन जे वाटप करतंय त्याला आमचा असणारा विरोध आहे आणि तो विरोध राहील.